मित्रांनो नमस्कार. पॅरेंटिंगच्या सेशन्समध्ये मला आलेले अनुभव आणि त्यामधून पालकांनी कसा ब्रेक थ्रू मिळवला याच्याविषयी मी तुम्हाला शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये मुलांशी कसं वागताना त्याचा फायदा होईल हे आपण बघत आहोत. लाईफ कॅटलिस्ट तर्फे आम्ही पॅरेंटिंग किंवा रिलेशनशिपवर जेव्हा जेव्हा ट्रेनिंग घेत असतो तेव्हा पालकांची एक समस्या ऐकायला मिळते. ती म्हणजे ते म्हणतात आमची मुलं चुका करतात आणि त्यावेळेस आम्हाला आमचा राग अनावर होतो. पनिश करण्याकडे आमची थोडीशी वृत्ती असते, त्यामुळे आम्हाला कळत नाही अशा वेळी काय करावं. मित्रांनो एक लक्षात घ्या, पॅरेंटिंगचा एक कॉमन रूल आहे की जेव्हा जेव्हा मुलं चुका करतात त्यावेळेस इनफॅक्ट त्यांच्या बाजूनी उभं राहण्याची गरज असते. मुलांच्या बाजूनी उभं राहणं याचा अर्थ मुलांच्या चुकाच्या बाजूनी उभं राहणं नाहीये. हे लक्षात घ्या, मुलांच्या चुकांच्या बाजूला उभं राहणं आणि मुलांच्या बाजूने उभं राहणं यामधला फरक आहे आणि पॅरेंट्स इथेच मिस्टेक करतात. ज्यावेळेस मुलांच्या हातून एखादी मिस्टेक होते किंवा ते काही मिस्टेक कमिट करतात त्यावेळेस इनफॅक्ट त्यांना सगळ्यात जास्त गरज असते कोणीतरी त्यांच्या बाजूने उभं राहून समजून सांगण्याची. उदाहरणार्थ एका पॅरेंट्सनी सांगितलं की त्या दोघांची कंप्लेंट अशी होती की आमचे मुलं खोटं बोलतात. 2 मुलांविषयी कंप्लेंट होते. त्यांना मी म्हणालो इट्स ओके, तुम्ही त्याच्या बाजूने उभे राहा, त्याच्या खोटं बोलण्याच्या बाजूने उभं राहू नका, त्याचं समर्थन करू नका. ते म्हणाले समजत नाही. म्हटलं एक लक्षात घ्या, तो खोटं बोलण्याचं कारण हे असेल की त्याला जे खरं आहे ते सांगण्याचं धाडस नसेल. इफ यू अंडरस्टँड की त्याला काच ते धाडस नाहीये तर तुम्ही कदाचित त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम समजून घेत नसाल किंवा त्याला तुम्हाला सांगण्याची हिंमत होत नसेल. जेव्हा ते त्याच्या डिटेल्समध्ये गेले तेव्हा खरंच त्यांना लक्षात आलं की आपल्या मुलाचा एक प्रॉब्लेम आहे आणि तो सांगण्याची हिंमत होत नाहीये म्हणून ते खोटं बोलत आहेत. आणि यांना एकच प्रॉब्लेम दिसत होता की माझा मुलगा खोटं बोलतोय. त्यामुळे द गोल्डन रूल ऑफ पॅरेंटिंग हा आहे मित्रांनो की तुमची मुलं ज्या ज्या वेळेस चुका करतात त्यावेळेस त्यांना समजून घ्या, त्यांच्या बाजूने उभे राहा. इनफॅक्ट त्यांना त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थाने तुमची गरज आहे. त्यांच्या चुकांच्या बाजूनी नका उभं राहू, त्यांच्या चुकांचं समर्थन करू नका. त्यांना त्याचे कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा समजून सांगा किंवा वेळप्रसंगी ते त्यांना फेस पण करू द्या. पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे. मित्रांनो आज इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. मी अशा छोट्या छोट्या व्हिडिओमधून आपल्यासमोर काही माझी मतं मांडत असतो, एक्सपिरियन्स मांडत असतो. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.